आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत अपक्ष उमेदवार सुशीला संदीप जाधव आहेत। पहिले कशा प्रकारे रिस्पॉन्स तुमचा नागरिकांचा काय माहिती शेवटचे काही शेवटचे 4-5 दिवस आता आम्ही आमची रॅली 5 तारखेपासून चालू केलेली होती आणि मी जिथे जिथे गेली आहे जनता खूप कंटाळून गेलेली आहे त्यांच्या समस्या बघून आणि मी स्वतः तिथे जाते। मी पण बघते की कसे राहतात लोक इकडे आणि आणि आमच्या त्रिमूर्तीचे जेवढ्या महिला आहेत इथे त्यांच्या समस्या मी 15 वर्ष बघत आली आणि मी स्वतः समस्या आहे तिकडची आणि त्या 15 वर्षात तिथे त्या घरापासून वंचित आहेत ती लोक सगळे आणि इकडचे जे आहेत आपल्याकडे म्हणजे आमदार खासदार आणि नगरसेवक आपल्या इकडचे ते त्यांनी 15 वर्षात एकदाही दखल घेतली नाही की आमचे जे सभासद आहेत की बाबा ते घरापासून बाहेर आहेत आणि त्याला भाडंही 8 वर्ष मिळालं नव्हतं आणि आमचे जे महिला मंडळ होते ते खूप वेळा त्यांच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन गेलेले पण काही त्यांच्याकडून प्रश्न सुटलेले नाही आहेत। आणि नंतर आम्ही राधे म्हणजे आमच्या श्री संदीप तुकाराम जाधव यांच्याकडे गेले ते आणि त्यांचे भाडे 2 वर्षाचे काढून दिले त्यांना आणि त्यांना आताही सुद्धा 4 महिन्याचे भाडं मिळालेलं आहे आणि त्याही मला आता उभं केलेलं आहे की आपल्यातलाच एखादा माणूस म्हणजे जे आपल्याबरोबर राहिलेलं आहे त्यांनाच आपली समस्या कळणार आहे आणि मला उभं केलेलं आहे आणि मी आता यापुढे जर जनतेने मला जिंकून दिलं तर मी यांची कामं नक्कीच करणार आणि पुढच्या 4 वर्षात आम्ही बिल्डिंगमध्ये सगळे राहायला जाणार हे आश्वासन आमच्याकडून आहे ना। काही कुठेतरी भाजप महायुतीचे उमेदवार आहेत, कुठेतरी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि तुम्ही अपक्ष अर्ज भरलाय। एकीकडे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आहेत, एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, दोन्हींच्या युती आहेत, तुम्ही अपक्ष आहेत, काय वाटतं? मला जनतेवर भरोसा आहे ना, माझी जनता मला जिंकून देणार। आम्ही जी कामं केली आहेत एवढ्या वर्षात राधे राधे फाउंडेशन मधनं आम्ही खर्चाने आम्ही कामं केलेली आहेत तर आता पण करणार पुढेही करणार पण माझा विश्वास आहे की आमच्याकडे चांगली फंडिंग असेल तर आम्ही अजून जनतेची चांगली कामं करू शकतो। आम्ही साधारण किती मतात घेऊ शकतो या प्रभागात? जनतेवर माझा विश्वास असेल, जनतेला माझ्यावर विश्वास असेल तर मी चांगलीच बहुमताने जिंकून येईल हे माझं असं। खूप छान वाटते। नाही आमचं काम त्यांनी संदीप जाधवने केलेलं आहे आणि आम्ही खूप म्हणजे 8 वर्ष आम्हाला जे भाडं मिळालेलं नाही काही नाहीये आणि जे दोन वर्षामध्ये जे भाडे मिळेल ते त्यांच्यामुळे मिळाल आणि त्यांनी आम्हाला भरपूरच मदत केली, त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही। आम्ही त्यांना स्वतःच्या ह्याने उभं हे केलेलं आहे, स्वतःहून आम्ही त्यांना हे केलेलं आहे। वार्डमधनच त्या उभ्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। पण संदीप दादाने आज 16 वर्ष झाली आम्हाला भाडं मिळत नव्हतं, ते 2 वर्षाचं भाडं आम्हाला मिळवून दिलं। या भाड्यामध्ये एवढं झालंय की आज माणसं आजारी पडली आहे, कोण हे झाली आहे, एक्सपर्ट झाली आहे, अशी या माणसांची हालत खराब झालेली आहे आणि त्याने ह्या माणसांना मदत करून सर्वांचं सगळं काय ते मिळवून देतात आहे आणि ह्याच्या पुढेही ते चांगलं काम करतील आम्हाला आशा आहे, म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार। तुम्हाला काय वाटतं? एक मिनिट असं मावशी काय माहिती द्याल प्रचाराची तुम्हाला कुठपर्यंत पोहोचले? प्रचाराची 5 दिवस पोहोचले, घरोघरी तुम्ही पोहोचलात की नाही? घरोघरी आम्ही पोहोचलोय। आज 6 दिवस झाले नाही प्रचारला, 6-7 दिवस झाले आणि आम्हाला लोकांचा खूप प्रतिसाद आहे। कारण संदीप दादाने भरपूर कामं केलेली आहेत म्हणताना आम्हाला सगळे दिलंय लोकांनी प्रतिसाद। तर आम्ही आमच्या मुलगीलाच उभा केलंय सगळा भीमनगरच्या रहिवाशांनी तर ते आम्ही त्यांनाच वोट देणार आणि त्यांनाच निवडून आणणार अशी सगळी जनतेची आहे। संदीप दादांनी तर पूर्ण गोरेगाव काय अजून बाहेरच्या लोकांना पण मदत केलेली आहे आणि आम्ही त्यांचं खूप धन्यवाद करतो। आम्हाला 2 वर्षाचं भाडं मिळवून दिलं, आम्हाला आता परत 4 महिन्याचं दिलं, आमचं बिल्डिंगचं काम आता चालू होणार आणि आम्ही आमच्या 4 वर्षामध्ये घरी जाणार आणि आम्ही आमच्या मुलीला जिंकून आणणार। नगरसेवक होते, आमदार होते, कोणी आम्हाला विचारलेलं नाही, कोणी आम्हाला विचारलेलं नाही, फक्त वोट मागायला येईल। कोई नहीं आता है हमको पूछने के लिए तुम मर रहे हो कि जी रहे हो। सबके पास हम लोग गए हैं, कोई हमारा सुना नहीं है, कहाँ हम लोग नहीं भटके हैं, सबके पास जाके आए हैं।
आमच्याकडे कोणी आलेलं नाहीये. आम्ही आमच्या समस्या संदीप दादा आमचे सोडवत आहे आणि त्यांच्या आता ह्या उभे राहिला त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्यांना आम्ही जिंकून देणार आहोत. तर आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक 51च्या अपक्ष उमेदवार सुशीला संदीप जाधव यांचा प्रचार खूप जोरदार सुरू आहे. येणाऱ्या 15 तारखेला मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल दाखवतो व 16 तारखेला गुलाल नक्की कोणाचा उधळतो हे पाहणं तितकंच आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट